तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे बघा, हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये रोप दिसते हे तुम्हाला बऱ्याच जणाला माहीत आहे कोणतं म्हणजे गवत आहे, या गवताचं नाव किंवा हे रोप जे दिसतंय हे झाड काय आहे. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे हे आहे काँग्रेस. तर मित्रांनो, आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या झाडाबद्दल फार महत्त्वाची माहिती देणार आहे. कारण तुम्हाला माहीत नसेल तर, आणि माहिती असेल तर चांगलं आहे, जेवढं होईल तेवढं मित्रांनो तुमच्या शेतातून ह्याला घालवायचं बघा, नाही तर नुकसान तर तुम्हाला माहीतच आहे. आणि मित्रांनो, ह्या झाडाबद्दल सांगायचं म्हणजे हे मेन आपल्या देशातलं नव्हे हे मित्रांनो रोप. हे आलेलं आहे मेक्सिको, अमेरिका आणि जे मेक्सिको देश आहेत त्याच्यामधून हे आलेलं रोप आहे. हे आपल्या देशात नव्हतं. जेव्हा म्हणजे भारतामध्ये गव्हाची कमतरता होती त्या टायमाला, ज्या टायमाला भारताने गहू आयात केलं बाहेर देशातून, तर त्या गव्हामध्ये हे आढळून आलेलं रोप आहे. आणि त्याच्यानंतर जे हे पसरतं, ह्याला मित्रांनो हे लय लवकर पसरतं म्हणून समजा. ह्याची एकदा ह्यानं जर कुणाच्या शेतात आपल्या शेतामध्ये येऊन एकदा ह्याचं बी पडलं आणि एकदा जर ह्याचं बी तयार झालं तर ह्यानं ह्या पद्धतीनं वाढायला चालू करते की पूर्ण शेतामध्ये ह्यानं कब्जा करून टाकतंय. आणि ह्याचे नुकसान मित्रांनो असे आहेत की हे शरीरासाठी पण चांगलं नाही मित्रांनो. ह्याच्या जर संपर्कात जर आलं तर ॲलर्जी होऊ शकते किंवा अस्थमा, दमा व्हायचं कारण पण मित्रांनो हेच आहे. आणि जे जनावरं बी समजा ह्याला खाल्ले, जनावर तर सहसा खात नाही ते, तर जनावरं खाल्ले तर त्यांना म्हणजे जनावरांचं सुद्धा दुधाचं जे प्रमाण आहे कमी होतं किंवा त्यांच्या दुधाची चव बदलते हे खाल्ल्यामुळं. हे असे नुकसान आहेत. आणि याचं दुसरं नुकसान म्हणजे मित्रांनो असं आहे की हे शेतामध्ये जे पिकामध्ये समजा जर आलं तर पिकाचं जे म्हणजे पिकाला पोचणारे जे जीवनसत्व, जमिनीमधून भेटणारं पिकाला कॅल्शियम वगैरे जे बी असतं ते पिकाला न भेटू देता हे स्वतःच म्हणजे आपल्याकडे ओढून घेतात आणि त्यामुळे पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होते, जे की आपली उत्पन्न कमी होते. मित्रांनो, एका दृष्टीनं बघायला गेलं तर हे म्हणजे शेतासाठी आणि शेतकऱ्यासाठी एक दुश्मनच आहे. ह्याचा काहीच फायदा नाही, ना शरीरासाठी फायदा आहे, ना पिकासाठी, ना शेतीसाठी, ना कुणा आपल्यासाठी. होता होईल तेवढं मित्रांनो ह्याचं बे बघा सध्याला आलेलं आहे. माझ्या शेतामध्ये हे झालेलं आहे आणि मी ह्याला मारणार आहे आता राऊंड अप मिरा तर एकदा. ह्याचा फक्त हे नव्हतं माझ्या शेतामध्ये, कसं काय आलं मला समजत नाही. आता याला एकदा काढून मी मोकळा करतो आणि ह्याच्यापासून सुट्टी घेतो. तर मित्रांनो, तुम्ही याला तुमच्या शेतातून काढायचा एकच पर्याय मिरा 71 राऊंड अप असं वगैरे निंबू पिळून खात घालून तिच्यातून एकदम चांगल्या पद्धतीने मारा, हे निघून जातं.